मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे। जबरदस्तीचे लग्न भाग 7। तिला स्पष्टपणे माहीत आहे हा आवाज आणि ती विशिष्ट बोलण्याची पद्धत कोणाची आहे। तिला त्या नावाने हाक मारणे कितीही आवडत असले तरी त्या व्यक्तीवर प्रेम न करता राहू शकत नाही। पण आज या चंचल आणि बेफिकर व्यक्तीला तोंड देण्याची वेळ आणि मूड नक्कीच नाही। तिच्याकडे आधीच वेळ संपत आला आहे। नावाने हाक मारू नकोस। तिचा हात बॅकेत वाजणारा फोन शोधत असताना ती थुंकते। जान्हवी दाराच्या पलीकडे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे एक नजरही टाकत नाही। कदाचित 4500 वेळा, जरी तो एक ढोबळ अंदाज आहे। जान्हवी रागाने दात घासते। ती तिचा फोन काढते आणि तिच्या मैत्रिणीला मेसेज करते, जिने तिला प्रेझेंटेशनबद्दल विचारले होते। विनय, मला चिडवू नको। तुला कोणाचं तरी दाट आधी ठोठवण्याची सवय नाही का? जान्हवीचे येणारे शब्द तिच्या घशात अडकतात तेव्हा तिने समोर उभा असलेला माणूस पाहिला। तिचे डोळे मोठे होतात आणि तिचे ओठ थोडे वेगळे होतात। तिच्या समोर एक 6 फूट इंच उंच माणूस उभा आहे। जरी जान्हवीला नेहमीची शंका आहे की कदाचित या उंच माणसाच्या नेहमीच्या वागण्यामुळे त्याच्या शरीरावर 2 वर्षाचा मुलगा बसला असेल। त्याला नेहमीच ब्रेडेड चेहरा आता पूर्णपणे मुंडलेला आहे आणि त्याचे लांब आणि जाड तपकिरी केस आता मागे सहजतेने विणले आहेत। तो माणूस जो नेहमी टी-शर्ट स्किनी जीन्समध्ये पाहायचा, आता तो फुल पीस स्काय ब्लू शर्ट आणि ड्रेस पॅन्टमध्ये पकडलेला पक्षासारखा दिसतोय। त्याच्या हिरव्या चमकदार डोळ्यात नेहमीच्या खोडसाळपणाऐवजी अविश्वास आणि लाजिरवाण्याची भावना आहे। जेव्हा त्याला जान्हवी समाधानाने त्याची तपासणी करत असल्याचे दिसते तेव्हा तो घाबरून त्याची मान घासतो। तू विसरलीस प्रिय, चुलत बहीण, मी तुझ्या खोलीत घुसलो नाही, तूच दार उघडलेस, तो हसत म्हणाला। त्याच्या मनात तो जान्हवीला त्याचे दातदार हास्य दाखवून त्याची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो। जरी तो अजूनही त्याच्या नवीन लुकबद्दल घाबरलेला आहे, परंतु त्याला तिच्या समोर शांतपणे वागावे लागते। तो गोंधळून भुवया उंचावतो जेव्हा त्याने पाहिले की जान्हवीने तिचा खालचा ओठ दातांमध्ये दाबून हसण्यासाठी धरला आहे आणि मग ती गुडघे टेकून वेड्यासारखी हसते। तिच्या हसण्याने विनय अधिकच लाजतो आणि तो तिच्याकडे पाहतो। विनय, हां, तू स्वतःला काय केलंस? ती त्याच्या चेहऱ्याकडे आणि केसांकडे बोट दाखवते आणि तिचे हास्य नियंत्रित करते, जे अशक्य वाटतं। विनय निराशेने एक नाक चिमटा काढतो, जरी त्याला माहीत होतं की त्याचा चुलत भाऊ अथवा बहीण त्याच्या नवीन लुकची थट्टा करेल। त्याच्याकडे अनेक वर्षापासून मुलेट आहे। मुलेट नसल्यास त्याच्या नेहमीच्या केसांची लांबी नेहमीच जास्त राहिली आहे, परंतु यावेळी त्याला त्याचे सुंदर महागडे केस बलिदान द्यावे लागले आहेत। जर प्रोफेसर वली यांच्या कडकपणा आणि मुलांच्या लांब केसांबद्दलचा धिक्कारा नसतो तर ते कोणालाही त्याच्या मौल्यवान केसांना हात लावू देत नसत। प्रोफेसर वली यांनी त्याच्या प्लेबॉय लुकमुळे नेहमीच त्याचा तिरस्कार केला आहे आणि आजचे सादरीकरण त्यांच्यासाठी त्यांना जे आवडत नाही ते काढून टाकण्याची एक चांगली संधी होती। त्यांनी विनय यांना सक्त आदेश दिले आहेत की सुज्ञ व्यक्ती म्हणून यावे, अन्यथा एक सरळ शून्य त्याची वाट पाहत आहे। जान्हवी, तो तिला इशारा देतो। ठीक आहे, माफ करा। जान्हवी तिच्या तोंडाला हाताने झाकत म्हणते, नाही। विनय त्याच्या नेहमीच्या देखण्या स्वभावाचा दिसत नाहीये। जरी जान्हवीच्या मते तो 10 पट प्रौढ दिसतोय, पण त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून ती हरकून गेली आहे। तो ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहत होता तो त्याच्या लुकला मान्यता देऊ इच्छित होता। प्रोफेसर वलीमुळे होतोय का? जान्हवीने हसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत विचारले। तो त्याचे भरदार ओठ हलवत मान हलवतो। अरे बिचारा विनय, जान्हवी विचार करते। तू इथे काय करतोयस? जान्हवी विचारते। तिचा चेहरा आधी हसल्यामुळे अजूनही लाल झाला आहे। आपण दोघेही एकत्र कॉलेजला जाऊ शकू म्हणून काकूंनी मला तुला घ्यायला सांगितलं आहे। तू त्याचे दोन्ही हात त्याच्या पॅन्टच्या खिशात घालत उत्तर देतो। विनय आणि जान्हवी हे चुलत भाऊ आणि बालपणीचे जवळचे मित्र आहेत। विनय कदाचित तिच्यापेक्षा 1 वर्ष मोठा असेल। तो तिच्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे। ते दोघेही एकाच विद्यापीठात आणि एकाच विषयात संगणक अभियांत्रिकीमध्ये शिकतात। विनय एक मजेदार आणि बालिश व्यक्ती आहे। जान्हवीला कधी आजच्या सारखी त्याची छेड काढायला आवडते। त्याच्या चेहऱ्यावरील विश्वासघातकी भाव जान्हवीच्या वाईट मनस्थितीला उजळवण्यासाठी पुरेसा आहे। विनय नेहमीच एकटाच विद्यापीठात जात असताना तिच्या आईने तिला का विचारले? जरी तिच्या आईने त्यांना लहानपणी बहुतेक वेळा एकत्र राहण्याची परवानगी दिली होती, परंतु आता तिने जान्हवीला तिची मैत्री समाजासमोर जास्त दाखवू नये म्हणून मनाई केली आहे, कारण ते आता मोठे झाले आहेत आणि लोक या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावू शकतात। ठीक आहे, चल जाऊया, ती उत्तर देते। तिकडे काजलचा दृष्टिकोन। जेव्हा दातांचा आवाज आणि थंड वारा माझ्या शरीरावर येतो तेव्हा मी कोट अधिक घट्ट मिठी मारते। भविष्यात हा कोट वापरल्याबद्दल मी स्वतःला नक्कीच शाप देईन, पण सध्या तरी
माझ्या अहंकाराच्या उकाड्यापेक्षा थंडीचा उकाडा खूप महत्त्वाचा आहे. हा परिसर कदाचित निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांपासून दूर आहे, म्हणूनच तो उजाड आणि अंधारमय आहे. कधी कधी काही वाहने अधूनमधून जातात आणि त्या प्राणघातक आणि उदास अंधारात थोडीशी वीज आणि चमक आणतात. विराजने त्याच्या फोनची टॉर्च चालू केली आहे. तो इतका वेगाने चालत नसला तरी माझ्या उंच टाचांमुळे मी अजूनही त्याला पकडू शकत नाही. मला खात्री आहे की या खडतर चालण्यामुळे माझे पाय सुचतील. आणि मग अचानक एक कठीण कडक वस्तू माझ्या उजव्या पायाला स्पर्श करते आणि ती दुसऱ्या बाजूला वळते आणि तोंडातून बाहेर पडण्यासाठी एक जोरात किंचाळते. गुडघ्यावर वाकून मी वेदनेने कुरकुरते. माझ्या पायाला दुखापत झाली असेल. काय झालं? विराज मला विचारतो. आणि मग मला जाणवतो की तो माझ्या समोर उभा आहे आणि माझ्याकडे काळजीने पाहत आहे. माझ्याकडून काहीच उत्तर न मिळाल्याने त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर माझ्या पायांकडे जाते. तो उसासा टाकतो आणि डोके हलवतो आणि माझ्यासमोर बसतो. तो टॉर्चला त्याच्या दिशेने दाखवत माझ्या पायाला स्पर्श करतो आणि तो टॉर्चपासून मुक्त करतो. थोडं दुखेल पण धीर धर. ठीक आहे, तो मला इशारा करतो आणि नंतर तो दुसऱ्या बाजूला वळतो. येणारा आवाज थांबवण्यासाठी मी माझे तोंड हाताने झाकते. मोच आली होती आणि आता ती बरी झाली आहे, पण वेदना अजूनही आहे. आता मी खरोखर टाचांवर चालू शकत नाही. मला उघड्या पायाने चालावे लागते. येथे मी वर पाहिलं तर तो माझ्याकडे हात पुढे करत आहे. तो मला त्याचा हात देत आहे. तो मला मोच दुरुस्त करण्यास मदत करतो. तो खरोखर ठीक आहे का? मी थांबू शकत नाही कारण माझे पाय गोठले असल्याने मला स्वतःला उभे राहणे कठीण आहे. म्हणून मी त्याचा हात धरला. तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद, मी उठताच बडबडले. ठीक आहे. एक गाडी तिच्या चमकणाऱ्या हेडलाईट्समुळे जवळून जात होती आणि मी विराजकडे पाहू शकले. तो माझ्याकडे हसत आहे. तो खरंच आहे का? मला हे स्मित खरे आणि दयाळू वाटते. त्याच्यात काय चालले आहे? तो अचानक विचित्र का वागतोय? तुला चालता येतं का? माझ्या विचारांच्या रांगान पुन्हा थांबल्या आणि मला आणखी धक्का बसला. काहीतरी गडबड आहे. मला खात्री आहे आज रात्री तो त्याच्या नेहमीच्या स्वभावाचा नाही. जे घडले त्यानंतर तो ज्या पद्धतीने बोलत आहे, तो माझ्याकडे ज्या पद्धतीने पाहतो आहे, ते सर्व वेगळं आहे. त्याच्यासारख्या व्यवसायाची इतकी काळजी घेणारी व्यक्ती जेव्हा एखादी मोठी गोष्ट त्याच्याकडून निघून जाते तेव्हा असे वागते की काहीही झालेच नाही. हो, मी ठीक आहे, मी जमिनीवरून टाचा उचलत उत्तर देते. हे कॉटेज एका चांगल्या प्रकारे सुसज्ज आणि चांगल्या सुविधा असलेल्या मध्यम आकाराच्या कॅम्पससारखे आहे. ते खरोखरच आरामदायी नसले तरी मला ते गोंडस वाटतं. मी म्हणेन की बाळांचे घर. त्यात फक्त एक खोली आणि एक मोठा हॉलसारखा भाग आहे जिथे स्वयंपाकघर उजव्या बाजूला आहे. उर्वरित सर्व भाग दोन आसनी सोफ्याने व्यापलेले आहे. तर खरोखर इतके वाईट नाही. अरे, मला वाटते माझ्या फोनची बॅटरी संपली आहे. विराज समोरच्या सोफ्यावर जोरात फोन फेकत म्हणतो. माझी नजर बाहेर पडताच तो निराश होऊन त्याच्या शर्टची बटणे काढू लागतो. तू माझ्यासमोर शर्टलेस होणार नाहीस. थांब, तुला काय वाटते? तू काय करतोयस? मी ओरडते. तो जे करत होता ते थांबवतो आणि गोंधळून माझ्याकडे पाहतो. काय? तो गोंधळून मला विचारतो आणि मग माझ्या कानात एक मोठा आवाज येतो आणि त्यानंतर एक भयानक किंकाळी येते. काय आहे ते? आणखी एक किंकाळी, मग दुसरी. भीतीने माझे डोळे बाहेर येतात. हे काही भूत आहे की काय? आणि मग माझ्या कानाच्या पडद्याशी एक मोठा आवाज येतो जो माझ्या हृदयातील लहान डाव्या धाडसाला लाथ मारतो आणि क्षणार्धात मी विराजचा हात घट्ट धरून बसले. अरे, माझ्या अचानक धाडसाने तो प्रथम ताठर झाला आणि मग त्याचे शरीर आराम करते आणि त्याचे निळे डोळे माझ्या भयानक चेहऱ्याचे परीक्षण करतात. हे काय आहे? मी त्याला विचारते. सिंहाच्या गर्जना. तो सरळ चेहऱ्याने उत्तर देतो, जणू तुम्हाला सांगत आहे की मांजरीचे पिल्लू म्याव करत आहे. सिंह, तुम्ही ठीक आहात ना? मी ओरडले. मला कळले नाही की मी अजूनही त्याचा हात धरला आहे. हो, या घरामागे एक प्राणी संग्रहालय आहे आणि सिंहांना एक वाईट सवय आहे. ते खूप गर्जना करतात. तो मला निर्लज्ज चेहऱ्याने सांगतो, जणू काय त्याच्यासाठी ते सामान्य आहे. प्राणी संग्रहालय, सिंह, गर्जना कोणाला आवडते? वा, फक्त वा. तू मस्करी करतोयस ना? मी त्याला विचारलं. माझे डोळे एकदम उघडले. मला कळतच नाही मी त्याच्यापासून दूर गेले. नाही, तू थोड्या वेळापूर्वीच गर्जना ऐकलीस ना? तो डोळे मिसकावत म्हणाला. नाही, हे भयानक आहे. जोराच्या वाऱ्याने आणखी एक गर्जना झाली आणि मला काही कळायच्या आत मी विराजच्या मिठीत होते. मी काय चूक केली आहे हे मला पुन्हा कळायला काही सेकंद लागतात आणि मी दूर जाण्याचा प्रयत्न करते, पण तो माझी कंबर धरतो आणि मला त्याच्या जवळ ओढतो. त्याचे समुद्री निळे डोळे माझ्याकडे पाहत आहेत. त्याच्या चेहऱ्यावर एक नजर आहे, एक भाव आहे जो मला समजत नाही. मी त्याच्या चेहऱ्यावर हे भाव यापूर्वी पाहिले नव्हते.
त्याच्या चेहऱ्यावर कोणताही उपहास नाही, कोणताही खोडसाळपणा नाही आणि कोणताही छळ नाही. तो माझ्या पापणीवर त्याची तर्जनी ठेवतो आणि या फक्त स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात असामान्य संवेदना निर्माण झाल्या. जेव्हा वास्तव मला स्पर्श करते तेव्हा त्याचे बोट माझ्या खालच्या पापणीवर हलवते. त्याचा अंगठा माझ्या डोळ्यापासून खालच्या पापणीपर्यंत जातो आणि त्यामुळे माझ्या संपूर्ण शरीरात मुंग्या येणे सुरू होते. त्याचा स्पर्श मऊ, सौम्य पण खोल असतो. माझ्या डोळ्यावरील त्याच्या कोमल खुणा मला एक असामान्य आणि शांत भावना देतात. त्याचे निळे डोळे माझ्या डोळ्यात लक्षपूर्वक शिरत आहेत. माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या छातीवर जाते, जिथे माझे दोन्ही हात अजूनही त्याच्या उघड्या त्वचेला स्पर्श करत आहेत, जे त्याच्या आकाशी निळ्या शर्टच्या अर्ध्या उघड्या बटनातून डोकावत आहे. हे असं आहे जेव्हा मला वास्तवाचा धक्का बसला. मी त्याची छाती हलवून त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो मला मागे खेचतो. स्थिर राहा, तो म्हणतो. त्याचा अंगठा माझ्या डोळ्यावर आडवा ठेवतो आणि मला डोळे मिचकावतो आणि एका झटक्याने तो निघून जातो. ते काय होतं? तुझ्या डोळ्यात काहीतरी आहे, तू पुढे जाण्यापूर्वी थुंकतो. मी माझ्या फुसफुसात थांबलेली हवा श्वास घेते. मला कधीपासून माहीत नाही. मी स्वतःला शांत करण्यासाठी तो पुन्हा डोळे मिचकावतो आणि दुसऱ्या बाजूला बोटे फिरवण्यापूर्वी माझ्या डोळ्याला स्पर्श करतो. ती भावना काय होती? मी त्याला एका छोट्या जागेकडे चालताना पाहते, जिथे मी स्वयंपाकघर असल्याचे गृहीत धरले. माझा अंदाज बरोबर आहे हे कळवण्यासाठी मी आळशीपणे त्याच्या मागे गेले. खरं तर एक लहान स्वयंपाकघर आहे, जिथे 2 लोकांना आरामात उभे राहता येत नाही. मला लक्षात आलं की विराज कॅबिनेटमध्ये काहीतरी शोधत आहे आणि नंतर फ्रीजमध्ये. तो माझी उपस्थिती लक्षात घेतो आणि तो जे करत होता ते थांबवतो. तो माझ्याकडे पाहतो आणि पुन्हा ते जे शोधत होता त्यावर त्याचे लक्ष वेधतं. संपूर्ण कॉटेज खरोखरच रिकामे आहे आणि गरजेच्या वस्तू फारशा नाहीत. मला आश्चर्य वाटते की तो तिथे खरोखर काय शोधत असेल. कदाचित काहीतरी खायला. मी त्याला जे काही करत आहे ते करू दिलं आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडले. थांब, माझा फोन. तो कुठे आहे? मी आजूबाजूला पाहते तर माझा फोन सापडत नाही. मग मला आठवते की आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा माझ्या हातात काहीही नव्हतं. माझे पर्स देखील नाही. माझा पर्स हरवला आहे, ज्यामध्ये माझा फोन आहे, किंवा कदाचित अजूनही गाडीत आहे. माझे पोट कणत आहे आणि मला कळत आहे की मला सकाळपासून भूक लागली आहे. मी स्वयंपाकघराकडे जाण्यासाठी मागे वळले तेव्हा माझे डोके काहीतरी जोरदार आदळले. तुला डोळ्यांचा वापर कसा करायचा हे माहीत नाही का? किंवा मी तुझ्या आजूबाजूला असताना कदाचित मी तुझ्या आजूबाजूला असताना तू तुझ्या डोळ्यांवरील ताबा गमावशील. हाहाकार तो स्वतःमध्येच इतका भरलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक मृदू स्वभाव दिसताच मी डोळे मिचकावते, पण नंतर त्याच्या हातात सँडविचची प्लेट पाहून माझे डोळे चमकतात, जी त्याने कदाचित मी त्याच्याशी टक्कर घेतल्यावर उचलली असेल. वाह, काय वेळ आहे. तो माझ्या आवाक्याबाहेर असताना मी हसते आणि त्याच्या हातातून प्लेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. अरे अरे, तुला काय वाटतंय? तू काय करतेस? तो थुंकतो. मला भूक लागली आहे. काय? मी आत्ताच बोललो का? नाही, माझी जीभ आत्ताच घसरली आहे. ठीक आहे, मी तुला ते घेऊ देतो, पण आधी विचारा. तो पुन्हा हसतो. मी आणि कृपया विशेषतः त्याच्या स्वप्नांमध्ये जरा नरकात जा. मी ओरडते आणि सोफ्याकडे धावते आणि तो तिथे पाय ओलांडून बसतो. छातीवर हात ठेवत मी काही शिव्या शाप देते. तुझ्याशिवाय मी तिथे जाणार नाही. मला त्याचा मजेदार आवाज ऐकू येतो. मी माझे डोळे घट्ट बंद करते आणि नंतर माझा राग नियंत्रित करण्यासाठी ते उघडते. तो स्वतः माझ्या शेजारी बसला की मी घाबरते, कारण बसण्यासाठी या सोफ्याशिवाय काहीही नाही. सँडविचचा मसालेदार वास माझ्या नाकपुड्यांमध्ये घुसतो आणि माझा चव कळ्यांना आकर्षित करतो. तेव्हा मी माझे डोके दुसऱ्या दिशेने वळवते. हे खूप चविष्ट आहे. मला माहीत नव्हतं की मी एवढा चविष्ट शिजवू शकतो. फक्त वा. त्याच्या बोलण्यावर मी मोठा ओसासा टाकला. माझं पोट पुन्हा गुरगुरायला लागतं आणि तो हसतो. तुला फक्त एक सांगायचंय. प्लीज, तुझ्या खराब पोटाबद्दल मला वाईट वाटते. तो गप्प बसू शकेल का? सँडविचचा स्वर्गीय सुगंध प्रत्येक चाव्यावर तो सतत बडबडत असताना माझे गुरगुरणारे पोट मला त्याच्याकडे पाहण्यास भाग पाडत होते. त्याच्या युक्त्यांमुळे मी पराभूत होत आहे हे समजून त्याचे हास्य अधिकच स्पष्ट होते. माफ कर, प्रिय अहंकार. मला ते करावेच लागेल, नाहीतर हे पोट माझे जीवन नरक बनवेल. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाकडे भीक मागितली नाही. मला मिळेल का? प्लीज. हा शब्द मी माझ्या आयुष्यात कधीतरी वापरला आहे का ते मला आठवत नाही. मला नेहमी सर्व काही कळते आणि तो पुन्हा वापरताही येत नाही. छान. हे बघ. तो चेहऱ्यावर एक मजेदार हास्य घेऊन मला प्लेट देतो. ठीक आहे, त्याच्यासोबत मी अशा गोष्टी करत आहे ज्या मी यापूर्वी कधीही केल्या नव्हत्या.
मी लगेच प्लेट हातात घेतली आणि सँडविच गिळायला सुरुवात केली. वा, हे खरोखरच चविष्ट आहे. त्याला नक्कीच स्वयंपाक कसा करायचा हे माहीत आहे. हळूहळू खा, तुझा श्वास गुदमरेल. तो मला सल्ला देतो. तू फक्त तोंड बंद करू शकतो का? तू मला एकटे सोडू शकतोस का? मी चावण्याच्या दरम्यान ओरडते. तोंडात सँडविचचे तुकडे असल्याने माझा आवाज थोडा जड झाला. तो माझ्या जवळ झुकला. त्याचा चेहरा फक्त काही इंच अंतरावर असल्याने माझे दात माझ्या तोंडातल्या अन्नावर काम करणे थांबवतात. मी तोंड भरून त्याच्याकडे पाहते. झुकल्याने त्याचा तपकिरी रंग त्याच्या कपाळावर पडतो, जो तो दूर ढकलण्याची तस्ती घेत नाही. आणि तो अधिक गरम होता. मी काय विचार करत आहे? मूर्ख, माझ्यासमोर तुझी गर्विष्ठ वारसदार स्वतःला कापून टाक. मी ते सहन करणार नाही. त्याच्या निळ्या रंगाच्या ओळी त्याच्या स्वराप्रमाणेच इशारा देत आहेत. तो माझ्याकडे पाहतो आणि नंतर जिथे तो आधी बसला होता तिथे मागे जाऊन झुकतो. बरं झालं, आधी सांगितल्याबद्दल धन्यवाद. थांब, मी ते आत्ताच म्हटलं का? यावेळी ही माझी जीभ नाही जी घसरते. यावेळी माझे मन मला ते म्हणायला सांगत आहे. जर तो वेळेवर आला नसता तर काय झालं असतं हे देवालाच माहिती. जरी मला खात्री आहे की त्याने हे फक्त माझ्यासाठी केलं नाही, तर त्याने ते त्याच्या कथित पत्नीसाठी केलं आहे, त्याचा अभिमान जपण्यासाठी. तो थरथरत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहतो. तू फक्त माझे आभार मानलेस का? तो विचारपूस करतो. त्याच्या तोंडात अजूनही अविश्वास आहे. तुझ्या आणि माझ्या बाजूला इथे कोणी आहे? मी डोळे मिचकावत उलट्या आवाजात म्हणाले. बरं, तुला माझे आभार मानण्याची गरज नाही. मी हे फक्त तुझ्यासाठी केलं नाही. मला माहीत आहे तो माझ्यासाठी काही का करेल. मी हे कोणासाठी, कोणत्याही महिलेसाठी केले असते. फक्त तुझे नाव माझ्याशी जोडले गेले आहे म्हणून मला ते काही झाले तरी करावेच लागले. मी मागे वळून त्याच्याकडे पाहिले. तो आधीच गंभीर भावनेने माझ्याकडे पाहत आहे. मी त्याच्या मानसिकतेचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. तर तिकडे जान्हवी आणि विनयसाठी त्याचे खास स्वरूप गमावणे हे खूपच अपमानजनक आहे. पण यावेळी तो त्याकडे अजिबात लक्ष देत नाही. किंवा मी त्याबद्दल काहीही बोलू का? तो मला सांगत आहे की या सादरीकरणात सर्वप्रथम स्थान मिळवून तो प्रोफेसर वली यांना त्याचे केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप करायला लावेल. आणि मला माहीत आहे की तो असे करण्यास सक्षम आहे. आम्ही खाली उतरलो तेव्हा तो सतत मला निरुपयोगी गोष्टींबद्दल बोलत होता. किती मुलींनी त्याच्याशी फ्लर्ट केला आहे. त्याचे विनोद इतके मजेदार नाहीत जे मला नेहमीच हसवतात. आणि नेहमीप्रमाणे त्याच्या बोलण्याने मी त्याच्या त्रासातून जात आहे ते विसरून जातो. तो नेहमीच असाच आनंदी, मजेदार आणि उत्साही व्यक्ती राहिला आहे. पण तो खूप भोळा देखील आहे. आणि नेहमीप्रमाणे त्याच्या जादुई संभाषणात आम्ही हॉलमध्ये कधी पोहोचलो हे मला समजलं नाही. विनय माझ्या आईला पाहताच तिचे स्वागत करतो. आम्ही डायनिंग टेबलकडे चालत जातो जिथे ती नाश्ता देत आहे. विद्यापीठात जाण्यापूर्वी नाश्ता करा, ती म्हणते. तिचे लक्ष फक्त विनयवर केंद्रित आहे. मला ते माहीत आहे. नाही आई, आम्हाला आधीच उशीर होत आहे. तर चल, मी तुला विचारत नाहीये. ती मला मध्येच थांबवते आणि विनयच्या खांद्यावर थाप देते. इकडे ये बेटा आणि नाश्ता कर. ती त्याचा उजवा हात धरते आणि हळुवारपणे त्याला खुर्चीकडे ढकलते. विनय माझ्याकडे हसून पाहतो आणि त्याची जीभ माझ्यावर रोखतो. हे वेडे, मी त्याला मारून टाकेन. मी त्याच्याशी पूर्वी केलेल्या कृत्याचा तो चांगला बदला घेत आहे. मला माहीत आहे की मी बनवलेले पराठे तुला किती आवडतात. बघ, मी ते खास तुमच्यासाठी बनवले आहेत. ती ट्रेमधून एक पराठा उचलते आणि विनयच्या प्लेटवर ठेवते. अरे काकू, तू सर्वोत्तम आहेस. विनय माझ्या आईला अंगठा दाखवतो आणि ती हसते. काकूंच्या भाच्याची गोष्ट आता सुरू झाली आहे. वा, मी त्याला पराठ्याचे मोठे तुकडे खाताना पाहून मोठा ओसासा टाकला आणि माझ्याकडे डोळे मिचकावत असतो. त्याला माहीत आहे की मला आजच्या वर्गाच्या कामाची व्यवस्था करायची आहे आणि तो फक्त मला चिडवण्यासाठी हे करत आहे. मी माझ्या छातीवर हात ठेवत त्याच्याकडे पाहिले. काकू, तुम्ही किती छान स्वयंपाकी आहात. तो पाणी पिताना ओरडतो. अरे धन्यवाद बाळा. स्वयंपाकघरातून माझ्या आईचा मंद पण आनंदी आवाज आला. तूही माझ्यासोबत येऊ शकतेस. जान्हवी, तुम्हाला आणखी एक घास बनवत देतो. नाही धन्यवाद, आणि कृपया लवकर जेव. मी दात घासत म्हणाले. तुम्ही काहीही म्हणा. तो घशातून पाणी गिळताना किलबिलाट करतो. थांब आणि बघ. लहान गुंडा. तो उठतो आणि टेबलच्या दुसऱ्या कोपऱ्यावर टाकलेली त्याची बॅग धरतो. जाताना तो आणखी एक ग्लास पाणी पिण्यास विसरत नाही आणि मला त्याच्या हातावर मारतो. तुझ्या शरीरात पाणी साठवण्यासाठी योजना आहे का? अरे तुम्हाला नेहमी का मारतोस? दुखतंय. मी नुकताच त्याला मारलेला त्याच्या हाताला घासताना तो ओरडतो. कारण तूही ते मागतो. आता आपण जाऊ शकतो का मिस्टर प्रेसिडेंट? मी त्याच्या पुढे चालत असताना उपहासाने विचारते. राष्ट्रपतींना त्यांच्या मित्रांकडून मारहाण होत नाही. तसे मला फोन केल्याबद्दल धन्यवाद.
तो लवकरच माझ्याकडे येतो आणि त्याचे दातदार हास्य दाखवतो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि गॅरेजकडे चालत राहते. माझा वेग वाढायला विसरत नाही. बरं, तू नेहमी सर्वांसाठी गोड जान्हवी आहेस. तू माझ्यासमोर एक रक्ताळलेली सिंहिणी का बनतेस? मला पकडण्यासाठी जवळ धावत असल्याने त्याचा श्वास जड होतो. मी माझ्या मार्गावर थांबले आणि त्याच्याकडे पाहते. तो माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. तो खरंच बरोबर आहे. कदाचित तो माझ्या आयुष्यातला एकमेव व्यक्ती असेल जो मला आरामदायी बनवतो आणि मी स्वतःला हवे तितके मोकळे करू शकते. विराजनेही मला ते घरचे वाटू दिलेले नाही, पण मी या धाडसी माणसाला ते सांगणार नाही. तेव्हा तो स्वतःला खूप उंच वाटेल. मी पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करते. नाही, मी तुला ते सांगणार नाही. विनायक लाल BMW गाडी सुरू करतो आणि रस्त्यावर आणतो. मी माझे लांब तपकिरी केस एका बाजूला ओढते आणि त्याच्या एका धाग्याने खेळू लागते. माझे लांब केस त्याला ते किती आवडतात. त्याने एकदा तर म्हटले होते की माझे केस माझ्या शरीरातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्य आहे. गाडीत वाजणाऱ्या आवाजाच्या संगीतातही वातावरण पुन्हा उदास होते. जेव्हा माझे मन पुन्हा विराजकडे वळते. त्याच्याशिवाय मी काय करू? आज तू इतकी उदास का आहेस? विनायचा कर्कश आवाज माझ्या कानाच्या पडद्याशी आदळतो. तेव्हा मी वास्तवात परत येते. मी त्याच्याकडे पाहण्यासाठी माझा चेहरा वळवला. तो आधीच काळजीने माझ्याकडे पाहत आहे. तू मला विचारतोयस का? मी माझ्या तर्जनीकडे बोट दाखवत रिकाम्या मनाने विचारलं. नाही, मी स्टेअरिंग व्हीलला विचारत आहे. तो उसासा टाकत म्हणतो. अरे तू ठीक आहेस ना? मी तुझ्यावर कठोरपणे वागतोय म्हणून तू दुःखी नाहीस? तो स्टेअरिंगकडे पाहत त्यावर थाप मारतो. न कळत मी यावर हसले. हे तुमचे प्रिन्स चार्मिंगमुळे आहे का? तो विचारतो. तेव्हा माझे पूर्वीचे कुरळे ओठ पातळ रेषेत सैल होतात आणि माझी नजर स्टेअरिंग व्हीलवरून त्याच्याकडे वळते. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.